श्रीमान राजकुमारजी आज खूप आनंदात होते आणि त्यांच्या स्वर्गवासी पत्नीच्या फोटोला हातात घेऊन म्हणाले, पहा सुमन, मी आपल्या मुलाला डॉक्टर बनवलं. तुझं स्वप्न होतं ना, आपल्या मुलानी शिकून खूप मोठं व्हावं. बघ, आज ते पूर्ण झालं आहे. जेव्हा हॉस्पिटलच्या बेडवरती सुमनताई मृत्यूशी लढत होत्या आणि त्यांची दोन्ही मुलं आणि नवरा त्यांच्या फक्त चेहऱ्याकडे पाहत होते आणि देवाला नवस करत होते, देवा, आमच्या आईला बरं कर. श्रीमान राजकुमार प्रसादजी देवाला सांगत होते, देवा, माझ्या बायकोला या आजारामधून लवकर बरं कर. परंतु नियतीपुढे कोणाचं काहीही चालत नाही. त्याचमुळे सर्वांनी हात टेकवले होते आणि काही क्षणातच सुमनताईंचे डोळे कायमस्वरूपी बंद झाले होते. परंतु त्यांनी त्यांच्या पतीकडून एक वचन घेतलं होतं, अहो, मी जशी मृत्यूशी लढत आहे, मरणाशी झुंज देत आहे आणि पैसे नसल्यामुळे मला चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार मिळू शकले नाहीत, म्हणूनच मला मरावं लागणार आहे. परंतु त्याआधी तुम्ही मला एक वचन द्या. तुम्ही आपल्या एका तरी मुलाला कष्ट करून शिकवून डॉक्टर बनवणार आणि हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी लढत असलेल्या आणि आजारपणाने ग्रासलेल्या कोणत्याही आईला किंवा वडिलांना आपल्या लहान लहान मुलांना सोडून देवाघरी जायला लागू नये, म्हणून त्यांच्यावर उपचार योग्यतेरित्या व्हावे. म्हणूनच तुम्ही आपल्या मुलाला परिपक्व डॉक्टर बनवा आणि लहान मुलांना त्यांच्या आईवडिलांना सोडून वनवाशाप्रमाणे जीवन जगायला लागू नये, म्हणूनच तुम्ही ते वचन द्या. त्याचवेळी श्रीमान राजकुमार प्रसादजी यांनी त्यांच्या बायकोला वचन दिले होते आणि बायकोचं वचन पूर्ण करून त्यांनी त्यांच्या मोठ्या मुलाला डॉक्टर बनवले होते. याचा त्यांना खूप आनंद झाला होता. त्यांनी संपूर्ण गावाला त्यांचा मोठा मुलगा विवेक डॉक्टर झाला म्हणून पेढे वाटले. परंतु अचानक एक दिवस असा झाला, त्यांच्या संपूर्ण आनंदावरती विरजण पडलं. त्यांना त्यांच्या मुलाच्या वागण्याने आणि बोलण्याने एवढा मोठा धक्का बसला की ते मनातून विचार करायला लागले की मी या मुलाला रात्रीचा दिवस करून रिक्षा चालवून पैसे कमावून कष्ट करून डॉक्टर बनवला आहे आणि त्याच मुलाने आज माझ्याशी नातेसंबंध तोडले आहे. याच गोष्टीचा विचार करत श्रीमान राजकुमार प्रसादजींनी रोडनी चालले होते. शुभांगी दररोज 1:30 वाजता तिच्या नवऱ्याला जेवणाचा डब्बा घेऊन जात होती. ठरलेले रिक्षावाले काका म्हणजेच श्रीमान काका तिला दररोज त्यांच्या दुकानावरती सोडायचे. परंतु आज शुभांगी श्रीमान काका यांना हात करून सुद्धा रिक्षा थांबवण्यासाठी इशारा करत होती. परंतु ते कोणत्या विचारांमध्ये हरवले होते माहीत नाही आणि तसेच त्यांनी शुभांगीला न पाहता आणि रिक्षा न थांबवता स्वतःच्या धुंदीमध्ये निघून गेले. शुभांगी देखील याच गोष्टीचा विचार करत राहिली. आज काका कोणत्या गोष्टीचं टेन्शनमध्ये आहे का? परंतु घडलं काहीतरी वेगळंच होतं. शहरातील सर्वात मोठ्या खाजगी रुग्णालयासमोर दुपारच्या उन्हात एक वृद्ध माणूस उभा होता. त्याचे कपडे घामाने भिजलेले होते. त्यांच्या डोळ्यात चमक आणि चेहऱ्यावर एक साधेपणा, अतिशय प्रामाणिक हास्य होतं. त्यांचे नाव श्रीमान राजकुमार प्रसाद होते. ते व्यवसायाने एक रिक्षा चालक होते. त्यांचे वय जवळजवळ 55च्या वर असेल, पण आज त्यांच्या चेहऱ्यावर बालिश आनंद होता, कारण ते त्यांच्या मुलाला भेटण्यासाठी तिथे आले होते. ज्या मुलाला त्यांनी स्वतःच्या गरजा सोडून शिक्षण दिले होते. त्यांनी एकेकाळी पैशाअभावी आपल्या आईला गमावलं होतं, पण त्या दुःखाच्या शक्तीचे रूपांतर करून त्यांनी एक संकल्प केला होता की माझा मुलगा मोठा होऊन डॉक्टर होईल, जेणेकरून इतर कोणत्याही गरीब व्यक्तीची आई उपचाराशिवाय मरणार नाही. आज तोच मुलगा डॉक्टर विवेक या रुग्णालयात डॉक्टर म्हणून काम करत होता. गेटवर उभ्या असलेल्या सुरक्षा रक्षकाने राजकुमारजींना थांबवले. तेव्हा ते हसले आणि हात जोडून म्हणाले, बेटा, मला डॉक्टर विवेकला भेटायचं आहे. तो माझा मुलगा आहे. तोही इथेच काम करतो. गार्डने वरपासून खालीपर्यंत त्यांच्याकडे पाहिलं. त्यांचे घामाने भिजलेले कपडे, थकलेले चालणे आणि तुटलेली चप्पल पाहून तो थोडासा उपहासाने म्हणाला, बाबा, तुम्ही म्हणताय की डॉक्टर विवेक साहेब तुमचा मुलगा आहे. तुम्ही विनोद करताय का? श्री राजकुमारजी अजूनही त्याच सन्माननीय स्वरात म्हणाले, नाही बेटा,
तो खरंच माझा मुलगा आहे. मी रिक्षा चालून कष्ट करून त्याचं शिक्षण पूर्ण केलं आहे आणि आज माझ्या मेहनतीचं फळ आहे की माझा मुलगा विवेक डॉक्टर आहे आणि तोच माझा मुलगा आहे. गार्डला थोडासा संशय आला, पण तरी तो आत गेला. आतमध्ये एअर कंडिशन कॅबिनमध्ये पांढरा कोट घातलेला चमकदार खुर्चीवर बसलेला डॉक्टर विवेक त्याच्या 2 सहकाऱ्यांसोबत एका प्रकरणावर चर्चा करत होते. तेव्हा गार्ड गेला आणि म्हणाला, साहेब, बाहेर एक म्हातारा माणूस आला आहे आणि तो त्याचे नाव श्री राजकुमार असे सांगत आहे. तो म्हणत आहे की तुम्ही त्याचा मुलगा आहेत. विवेक क्षणभर पूर्णपणे शांत झाला. त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग निघून गेला. डोळे खाली आले आणि ओठ क्षणभर गोठले. त्याच्यासमोर बसलेले डॉक्टर श्रीमानने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं आणि कारण 2च दिवसांपूर्वी विवेकने संपूर्ण कर्मचाऱ्यांना सांगितलं होतं की त्याचे वडील एक मोठे उद्योगपती आहेत आणि परदेशात राहतात. विवेकने खुर्चीचा हात घट्ट धरला आणि नंतर अगदी हळू आवाजात म्हणाला, त्यांना जाऊन सांगा की मी कोणत्याही राजकुमार प्रसादला ओळखत नाही. गार्ड आश्चर्यचकित झाला, पण तो आदेशानुसार बाहेर गेला. आता ही श्री राजकुमारजी त्याच साधेपणाने गेटच्या बाहेर उभे होते. त्यांचे डोळे वारंवार दाराकडे जात होते. त्यांचे हृदय म्हणत होते की आता माझा मुलगा धावत येईल, तो मला मिठी मारेल, तो म्हणेल, बाबा तुम्ही अचानक इथे आला आहात. पण गार्डने जे सांगितलं त्याने आतून त्यांचे हृदय हल्ले झाले. बाबा, डॉक्टर साहेबांनी तुम्हाला ओळखण्यास नकार दिला. ते म्हणत आहेत की ते तुम्हाला अजिबात ओळखत नाही. राजकुमार प्रसादजी काही क्षण गप्प राहिले. मग त्यांनी त्यांच्या रिक्षाचे हँडल धरले आणि तेथून अगदी शांतपणे परत निघून गेले. आता त्यांच्या चालण्यात कोणताही थकवा नव्हता. उलट असं वाटत होतं की त्यांनी त्यांच्या शरीराचे नाही तर आत्म्याने पराभव स्वीकारला आहे. वाटेत त्यांनी कोणालाही थांबवलं नाही किंवा त्यांनी कोणालाही काही सांगितलंही नाही. त्यांच्या नजरा फक्त खाली होत्या आणि त्यांच्या मनात फक्त एकच गोष्ट चालू होती, माझा मुलगा मला ओळखण्यास खरोखर नकार देत होता का? ज्या रस्त्यावरून ते वर्षानुवर्ष त्यांच्या रिक्षाचा हॉर्न वाजवत होते, आज त्याच रस्त्यावर त्यांची पावले थरथरत होती. पण थकव्यामुळे नाही तर त्या मुलाच्या उदासीनतेमुळे, ज्याला ते शाळेत सोडण्यासाठी खांद्यावर घेत असत. राजकुमार प्रसादजी अजूनही काही बोलले नाही. त्यांनी कोणाकडे तक्रारही केली नाही किंवा त्यांचा मुलगा विवेकला शापही दिला नाही. ते फक्त मनात विचार करत होते की मी काही चूक केली का? त्याला आवश्यकतेपेक्षा जास्त ढकलले का? घरी पोचताच त्यांनी शांतपणे रिक्षा एका कोपऱ्यात उभी केली. त्यांनी दार उघडले आणि शांतपणे आत गेले. तेवढ्यात त्यांचा धाकटा मुलगा सुनील त्यांच्या समोर आला. बाबा, तुम्ही इतक्या लवकर परत आज आला आहात आणि तुम्ही इतके दुःखी का दिसताय? राजकुमारजी काहीही बोलू शकले नाही. ते फक्त डोळ्यांचा संपर्क टाळू लागले. पण जेव्हा सुनील वारंवार विचारू लागला आणि त्यांचा हात धरून आग्रह करत होता की बाबा कृपया मला सांगा काय झालंय, मग ती शांतता भंगली आणि त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. राजकुमारजी हळू आवाजात म्हणाले, आज मी तुझा मोठा भाऊ विवेकला भेटायला गेलो होतो, त्याच हॉस्पिटलमध्ये जिथे तो डॉक्टर झाला आहे. पण त्याने मला ओळखण्यास नकार दिला बेटा. हे बोलताच त्यांचा आवाज मंदावला. सुनील स्तब्ध झाला. दादाने तुम्हाला ओळखण्यास नकार दिला का? ते असं कसं करू शकतात? राजकुमारजी डोळे पुसत म्हणाले, कदाचित त्याला आता आपलीच लाज वाटत असेल. बेटा, आपण तेच रिक्षा चालक आहोत आणि तो आता एक मोठा डॉक्टर झाला आहे. त्याचे जग बदलले आहे. सुनीलचा चेहरा रागाने लालबुंद झाला. तो संतापलेल्या स्वरात म्हणाला, नाही बाबा, मी तुमच्या सोबत जाईन आणि मी स्वतः त्याला विचारेन की तो मलाही ओळखण्यास नकार देईल का? पण श्री राजकुमारजींनी त्याचा हात धरला आणि त्याच्या आवाजात तोच पित्यासारखा विराम होता. नाही बेटा, आता जाण्यात काहीच अर्थ नाही. जेव्हा कोणी स्वतःच्या लोकांनाच महत्त्व देत नाही तेव्हा त्याला समजावून सांगून काहीच मिळत नाही. मी आता काही बोलणार नाही. मला फक्त एवढंच माहीत आहे की मी माझ्याकडून कोणतीही कसर सोडली नव्हती. मग तो आता आपल्याला स्वीकारो किंवा न स्वीकारो,
सुनील गप्प बसला, पण त्याचे हृदयही तुटले होते. आता घरात एक शांतता होती. रात्रीचं जेवणही शब्दांशिवाय संपले आणि दुसरीकडे त्याच वेळी रुग्णालयाच्या उंच भिंतींमध्ये डॉक्टर विवेक समोर सर्व काही सामान्य होतं. जणू काहीच घडलं नाही, पण नियती सगळं पाहत होती आणि त्याच क्षणाची वाट पाहत होती, जेव्हा विवेकला त्याच्या कर्माचा आरसा दाखवला जाईल आणि तो अक्षरशः स्वतःला पाहू शकणार नाही. ती रात्र इतर कोणत्याही क्षणासारखी नव्हती. ज्या खोलीत एकेकाळी हास्य असायचे, तिथे आज फक्त शांतता पसरलेली होती. भिंतीवरील घड्याळाचा टिकटिक आवाज आणि श्री राजकुमार प्रसाद यांचे कोरडे डोळे या गोष्टींची साक्ष देत होती की त्यांच्या हृदयात एक खोल जखम झाली होती. ते रात्रभर झोपू शकले नाही. ते वारंवार बाजूला फिरत राहिले आणि छतावर डोळे टेकून विचार करत राहिले. ज्या मुलाच्या पहिल्या फीसाठी मी सावकाराकडून व्याजावर पैसे घेतले होते, ज्याच्या पहिल्या शाळेच्या दप्तराची किंमत देण्यासाठी मी स्वतः अनवाणी चाललो होतो, त्याच मुलाने आज माझ्याशी सर्व संबंध तोडले आहेत का? सकाळ होताच त्यांनी पुन्हा तेच तुटलेली चप्पल घातली. ते चेहऱ्यावर ते जुने हास्य घेऊन रिक्षाने निघून गेले. कारण भूक, वेदना आणि अपमान मागे सोडूनही आयुष्य थांबत नाही. इथे रुग्णालयात डॉक्टर विवेकचे सर्वत्र कौतुक होत होते. सहकार्याकडून कौतुक होते, पण हृदयाचा कुठल्या तरी कोपऱ्यात एक विचित्र अस्वस्थता स्थिरावली होती. पुन्हा पुन्हा त्याचे मन त्याला भूतकाळात ओढत होते. जेव्हा तो त्याच्या वडिलांसोबत शाळेत जायचा, तेव्हा त्याच्या बुटांना छिद्रे असायचे. तेव्हा बाबा स्वतः अनवाणी चालत त्याच्यासाठी बूट खरेदी करायचे. पण ती चिंता अजूनही खूपच लहान होती, जोपर्यंत रुग्णालयात ती केस आली नाही, जी विवेकच्या आत लपलेल्या व्यक्तीला तोडणार होती. 3 दिवसांनी फाटलेले कपडे घातलेल्या, धुळीने माखलेल्या मांडीवर बेशुद्ध मुलाला घेऊन एक गरीब माणूस रुग्णालयाच्या दाराशी ओरडत आला, डॉक्टर साहेब, कृपया माझ्या मुलाला वाचवा. मी एक गरीब माणूस आहे, पण पहा, माझ्याकडे पैसे आहेत. तुम्हाला हवे तितके घ्या. माझ्या मुलाला वाचवा. ते दृश्य पाहून संपूर्ण कर्मचारी धावले आणि डॉक्टर विवेकही त्या मुलावर उपचार करण्यात व्यस्त झाले. पण जेव्हा तो त्या गरीब वडिलांकडे पाहतो, तेव्हा त्याला पुन्हा पुन्हा दुसऱ्याची प्रतिमा दिसू लागते. त्याचा घामाने भिजलेला चेहरा, तो घाबरलेला आवाज, त्याच्या डोळ्यातील त्या विनवण्या, हे सर्व काही त्याला दुसऱ्याची आठवण करून देत होते. तो वडील जो गेटवर 3 दिवसांपूर्वी त्याच्या सारख्याच रुग्णालयाच्या गेटवर शांतपणे उभा होता. विवेक अचानक त्याच आशेने आणि त्याच चिंतेने थरथर कापू लागला. तो मुलावर उपचार पूर्ण करून बाहेर आला आणि एकटा श्वास घेऊ लागला. पण आता हृदयाच्या भिंती दडू दडू लागल्या होत्या आणि आत्मा ओरडू लागला होता, विवेक, तू काय केलंस? तू तुझ्या वडिलांना नाकारलंस. आज जसं तुला या माणसाचं दुःख समजतंय. त्या रात्री विवेकला झोप येत नव्हती आणि सकाळी उठताच त्याने सर्वात आधी त्याचा मोबाईल उचलला. पण फोन करण्यापूर्वी त्याने स्वतःच्या खोट्या शब्दांनी वेढलं, आता मी फोन केला तर बाबांना काय बोलणार, आणि विचार करत तो सरळ निघून गेला. त्याचे वडील राजकुमार प्रसादजींच्या घराकडे सकाळचा सौम्य सूर्यप्रकाश घराच्या भिंतींवर आदळत होता. पण त्या घरात कुठेही प्रकाश दिसत नव्हता, कारण जिथे हृदय विसतं तिथे सूर्यप्रकाशही अनेकदा मंद दिसू लागतो. राजकुमार प्रसादजी आज नेहमीप्रमाणे जागे झाले, पण आता त्यांच्या चेहऱ्यावर चैतन्य नव्हतं. जणू काही आतून काहीतरी तुटलं आहे. सकाळचा चहा थंड झाला होता, पण ते अजूनही त्याच खुर्चीवर शांत बसले होते. ते त्यांच्या टॉवेलच्या कोपऱ्याने डोळे पुसत होते, जेणेकरून त्यांच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू कोणीही पाहू नये. अचानक दारावर ठोठावल्याचा आवाज आला. सुनीलने दार उघडताच विवेक त्याच्या समोर उभा होता. तोच विवेक ज्याने 3 दिवसांपूर्वी स्वतःच्या वडिलांना ओळखण्यास नकार दिला होता. आज त्याच मुलाचे डोळे खाली होते आणि त्याचे हात थरथरत होते. सुनील क्षणभरही काहीही बोलला नाही. त्याचे डोळे रागाने जळत होते. पण विवेक काहीही न बोलता थेट आत गेला आणि त्याच्या वडिलांना तिथे बसलेलं पाहून तो जमिनीवर गुडघे टेकून बसला. त्याचा घसा दाबला गेला होता. त्याचा आवाज तरळत होता. त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तो हळुवारपणे म्हणाला की बाबा, कृपया मला माफ करा. मी खूप मोठी चूक केली आहे. राजकुमारजींना धक्का बसला. त्यांनी आपले
कमकुवत डोळे थोडे वर केले. त्यांना समजलं नाही की हा तोच मुलगा आहे ज्याने 3 दिवसांपूर्वी जगासमोर त्यांना वडील म्हणून स्वीकारण्यास नकार दिला होता. विवेक आता त्यांच्या पायांवर डोके ठेवून वारंवार रडत होता. बाबा, मी खोट्या आदरामागे धावत राहिलो, पण लोकांना कळले की माझे वडील रिक्षा चालवतात तर ते काय म्हणतील याची मला भीती वाटत होती. पण आज मला कळले आहे की जगात सर्वात मोठा आदर तो आहे जो एक बाप आपल्या घामाने आपल्या मुलांना देतो. राजकुमारजींच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. त्यांनी थरथरत्या हातांनी विवेकचे डोके वर केले आणि आपल्या छातीशी मिठी मारली आणि फक्त एकच गोष्ट बोलले, बेटा, मी तुझ्यावर रागवलेलो नाही. मी फक्त तुला भेटायला आलो होतो. मला वाटलं होतं की तू आनंदाने होशील, मला पाहून तू मिठी मारशील, पण तुझा नकार ऐकून मी पूर्णपणे गप्प झालो. विवेक आता खूप रडत होता आणि आत्तापर्यंत भिंतीला टेकून उभा असलेला सुनीलही आपले अश्रू रोखू शकला नाही. तो विवेककडे गेला आणि रागाने म्हणाला, भाऊ, तुला माहिती आहे का, बाबा त्या दिवशी किती तुटले होते. ते रात्रभर जागे राहिले, त्यांनी काहीही खाल्लं नाही आणि तुला त्यांना ओळखण्याची भीती वाटत होती. विवेकने सुनीलचा हात धरला आणि म्हणाला, सुनील, मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली आहे, पण आता मी ती चूक दुरुस्त करेन. मी स्वतः जगाला सांगेल की मी एका रिक्षा चालकाचा मुलगा आहे आणि ह्या ओळखीनेच मला डॉक्टर बनवले आहे. राजकुमारजींनी त्यांच्या मुलाचे अश्रू पुसले आणि म्हणाले, बेटा, तुला जे करायचं आहे ते कर, न घाबरता कर, पण तू एका मजुराचा मुलगा आहे याची कधीही लाज बाळगू नकोस, कारण श्रम हे प्रामाणिकपणाचे सर्वात मोठे भांडवल आहे. विवेकने त्याच्या वडिलांचे पाय स्पर्श केले आणि म्हणाले की बाबा, आज तुम्ही माझ्या सोबत आज मी जगासमोर उभा आहे म्हणून की हे माझे वडील आहेत, हेच माझ्या यशाचे मूळ आहेत आणि हीच माझी खरी ओळख आहे. विवेकने त्यांचे पाय धरले. वडील श्री राजकुमार प्रसाद त्यांचा हात धरला आणि त्या दिवशी पहिल्यांदाच त्यांना रिक्षात नाही तर त्यांच्या गाडीतून रुग्णालयात घेऊन गेले. राजकुमारजी संपूर्ण वाटे शांत होते. त्यांनी काहीही सांगितलं नाही किंवा त्यांनी कोणताही प्रश्नही विचारला नाही, पण त्यांच्या डोळ्यातील ओलावा आता कोणत्याही अपमानाचा नव्हता. उलट ते त्यांच्या मुलाच्या परतल्यावर वडिलांना मिळालेल्या आदराच्या उष्णतेचे वितळणारे अश्रूंचे थेंब होते. जेव्हा गाडी रुग्णालयाच्या मुख्य गेटवर थांबली तेव्हा तोच गार्ड होता जो काही दिवसांपूर्वी त्यांच्याशी उद्धटपणे बोलला होता. त्यांना ओळखताच तो लगेच उभा राहिला आणि विवेकला वा म्हणाला, साहेब, हा तोच माणूस आहे. तो हसला आणि मान हलवली. हो, हे माझेच वडील आहेत आणि हीच माझी खरी ओळख आहे. गार्ड स्तब्ध झाला आणि त्याने नम्रतेने वाकून राजकुमारजींना अभिवादन केले. तो आत जाताच रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये कुजबूज सुरू झाली. तो डॉक्टर विवेक, ज्याने सांगितलं होतं की त्याचे वडील परदेशात व्यवसाय करत आहात, आज तोच एका रिक्षा चालकाला सोबत घेऊन आला आहे आणि म्हणत आहे की हे माझे वडील आहे. विवेकने कोणाकडेही पाहिलं नाही आणि तो थेट वार्डमध्ये गेला, जिथे त्याचा मॅनेजर आणि इतर वैद्यकीय कर्मचारी एका बैठकीत बसले होते. त्याने दार उघडले आणि सर्वांसमोर उभा राहून नम्रतेने आणि स्पष्ट आवाजात म्हणाला, सर्वांनी ऐका, आज मी तुमच्यापासून काहीही लपवू इच्छित नाही. ज्या व्यक्तीला मी गेल्या अनेक वर्षांपासून लपवत आहे, आज मला त्याला जगासमोर आणायचं आहे. तो मागे वळाला आणि नंतर त्याचा हात धरून त्यांना सर्वांसमोर उभे केले. हे माझे वडील श्री राजकुमार प्रसादजी आहेत, ज्यांनी रिक्षा चालवून मला सक्षम बनवले. माझ्या आईच्या मृत्यूनंतरही त्यांनी कधीही हार मानली नाही. दररोज रात्री त्यांनी माझ्या शिक्षणासाठी, माझ्या फीसाठी, माझ्या पुस्तकांसाठी रक्त आणि घाम गाळला. मी त्यांच्याकडे पाहण्याचे टाळले, कारण मला लोक काय म्हणतील याची भीती वाटत होती. विवेकचा आवाज तरळत होता. पण आज मला भीती वाटत नाहीये, कारण आज मला माहीत आहे की या देशाचा खरा नायक करोडपती नाही, तर तो आहे जो स्वतः उपाशी राहतो आणि आपल्या मुलांना स्वप्नांची उडी देतो. खोलीत शांतता होती आणि नंतर काही क्षणानंतर टाळ्यांच्या कडकडाटने प्रत्येक हृदय भिजले होते. डॉक्टर रिधिमा, जी पूर्वी विवेकची मैत्रीण होती आणि त्यांचे खोटे खरे मानत होती, सर्वप्रथम उठून राजकुमारजींच्या पायाशी नतमस्तक झाली. तुम्ही खरोखर महान आहात अंकल. तुम्ही जे केलं ते शब्दांच्या पलीकडे आहे. आम्हाला तुमचा स्वाभिमान आहे. सर्व डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी त्यांना एक एक करून भेटले आणि त्या
त्या दिवशी 3 दिवसांपूर्वी गेटवरून हाकलून लावलेला रिक्षा चालक आज त्याच रुग्णालयात उभा होता. आदर, कृतज्ञता आणि अभिमानाच्या डोळ्यांनी अंघोळ केली. विवेकने सर्वप्रथम त्याच्या वडिलांसाठी खुर्ची मागवली आणि तो स्वतः खाली जमिनीवरती बसला. आतापर्यंत मला तुमच्या सावलीचीही भीती वाटत होती बाबा. आता मला फक्त तुमच्या सावलीतच राहायचं आहे. त्यानंतर विवेक त्याच्या वडिलांना हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये घेऊन गेला, जिथे पहिल्यांदाच त्यांना गरम आणि स्वच्छ प्लेटमध्ये जेवण देण्यात आले. पुढच्या काही आठवड्यात विवेकने त्याच्या वडिलांसाठी एक सुंदर घर बांधले आणि त्याचा धाकटा भाऊ सुनीलला शहरातील सर्वोत्तम महाविद्यालयात प्रवेश घेऊन दिला. आता जेव्हा जेव्हा रुग्णालयात एखादा गरीब रुग्ण असायचा, तेव्हा डॉक्टर विवेक त्याची फी घेत नसायचा. तो फक्त एवढंच म्हणायचा की एकदा माझे बाबाही अशाच डॉक्टरांच्या दारात उभे होते. आज माझे कर्तव्य आहे की दुसऱ्या कोणाचेही बाबा रिकाम्या हाताने परत जाऊ नये. मित्रांनो, महान होण्यासाठी उच्च पद नाही तर खोल त्याग आणि मनापासून दिलेले आदर आवश्यक आहे. आता प्रश्न असा आहे की जर तुम्ही अशा टप्प्यावर आला आहात की तुम्हाला जगाच्या नजरेत आदर आणि तुमच्या प्रियजनांचा पाठिंबा यापैकी एक निवडावे लागले, तर तुम्ही काय निवडाल? काही उत्तर माणसाला पुन्हा माणूस बनवतात, पण आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि ही कथा तुमच्या हृदयाला भिडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.